आजच्या या एपिसोडमध्ये घेऊन आलोय काही खास तुमच्यासाठी. गेली 25 वर्ष आम्ही उद्योगाच्या निमित्ताने, नोकरी निमित्ताने आम्ही 25 वर्षापूर्वी दुबईमध्ये गेलो. नोकरी करत असताना कोणत्याही परदेशामध्ये मला वाटतं की नवीन माणसांची ओळख करून द्यायची असेल तर सर्वात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे महाराष्ट्र मंडळ. तसंच महाराष्ट्र मंडळामध्ये गेल्याच माझं पाऊल गेलं आणि त्यातच सामाजिक कार्य करण्याची खूप चांगली संधी मला मिळाली. अन्न हे पूर्ण ब्रह्म, पण सगळीकडेच आपल्याला अन्न चांगलं मिळतंच असं नाही. परदेशात तर नाहीच नाही, कारण एक्सपोर्टसाठी म्हणून खूप लोअर प्रतीचं मटेरियल एक्सपोर्ट केलं जातं. तर या रीतीने आपण काय करूया, एक चांगला समाज घडवण्यासाठी, चांगला नेक्स्ट जनरेशन तयार करण्यासाठी, हेल्दी वेल्दी बनवण्यासाठी आपण काय करूया, म्हणून उत्तम प्रकारचं आणि ब्रँडेड फूड देण्याचं कार्य आपण करूया अशी बुद्धी झाली. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, ह्या वेळेला सर्वप्रथम आम्हाला कुबल, पडशीकर, चितळे या सर्व मोठ्या ब्रँडच्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आमचं सर्व मटेरियल पाठवण्यासाठी त्यांनी आम्हाला खूप मदत केली. त्या प्रोसेसमध्ये आम्ही मारही खाल्ला, पण आम्ही डगमगलो नाही. त्यासाठी करेक्शन्स करण्याची हे सर्व प्रोसेस फाइंड आउट केली आणि आता आम्ही जगातील म्हणजे सगळ्यात बेस्ट ब्रँड्स आणण्याचा प्रयत्न दुबई आणि सर्व आखाती देशांमध्ये आणि कॅनडा, US मध्ये सुद्धा देण्याचा खूप प्रयत्न करतो. माझं नाव प्रीती साळकर. इथे जमलेल्या सर्व मंडळींना माझा नमस्कार. आज मला माझ्या अर्जेंटिनाच्या, साऊथ अमेरिकेच्या इंडियन फूड टेकअवे बिझनेस माय स्पाइस याबद्दल ह्याची सक्सेस स्टोरी तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी आमंत्रित केले आहे. तर सुरुवात करायची तर 2010 साली माझ्या मिस्टरांची ट्रान्सफर झाली साऊथ अमेरिकेला आणि तेव्हा अर्जेंटिना हे काय आहे लोकांनाच माहीत नव्हतं, कुठे आहे. आम्हाला विचारायचं, लोक कुठे, साऊथ आफ्रिकेला. तर सो इट वॉज एव्हरीथिंग वॉज न्यू. कल्चर माहीत नव्हतं, भाषा माहीत नव्हती, फूड काय कल्चर आहे ते माहीत नव्हतं. पण तिकडची बोलीभाषा स्पॅनिश आहे हे आम्हाला माहिती होतं आणि तिथे गेल्यावर आम्हाला शिकावं लागलं. तर असाच एक इन्सिडेंट मला शेअर करावा असं वाटतो. आम्ही तिथे पोचलो आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी अशा एका कॅफेमध्ये खायला गेलो आणि तिकडे आम्ही एक चिकन सँडविच जे आपण नॉर्मली ऑर्डर करतो ते मी ऑर्डर केलं आणि ते खाता खाता माझ्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले आणि मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, मी इथे अजिबात राहू शकत नाही, मी इकडनं परत जाणार आहे, कारण इकडे खायला काही मिळत नाही, काहीही नाही, सगळं वेगळं, फूड इन्ग्रेडियंट्स नाही, काहीही नाही. सो खूप चॅलेंजेस होते, पण थँकफुली आम्ही दोघंही ती भाषा शिकलो आणि जशी भाषा शिकलो तसे आमचे बरेचसे फ्रेंड्स झाले. मग त्यांना मी घरी इन्व्हाइट करू लागले. तर हळूहळू जसे फ्रेंड्स झाले, घरी यायला लागले, मी त्यांना आपले नवीन नवीन पदार्थ करून खाऊ घातले, जसं की समोसाज, चहा आणि कांदा भजी आपली मस्त गरमागरम, आणि त्यांनी एवढं एन्जॉय केलं ते. तर त्यांना असं वाटलं, अरे ह्याचा असेही प्रकार होऊ शकतात, म्हणजे त्यांना दे वर लाईक व्हेरी सरप्राईज्ड. तर त्यांनी मला सांगितलं, तू आम्हाला ह्याच्या रेसिपीज दे वगैरे. तर काही जणांनी मला सुचवलं की तू कुकिंग क्लास सुरू कर. तर त्यांच्या रिक्वेस्टनी मी कुकिंग क्लासची सुरुवात केली. तर आधी 4 स्टुडंट्स आले, मग वाढत गेले 10, मग झाले 20 आणि असे वाढतच गेले. तर माझ्या कुकिंग क्लासमध्ये एक होती अँड्रिया गोमेज म्हणून, आणि ती अर्जेंटाईन आहे आणि तिने मला तिच्या बर्थडेसाठी केटरिंगची ऑर्डर दिली. तर बरेचसे प्रकार तिने ऑर्डर केले होते, पालक पनीर, आपली बेसिक चिकन करी, समोसाज, वडापाव, साबुदाणे वडे देखील. तर तिकडे पार्टीमध्ये आलेल्या लोकांना हे जेवण खूपच आवडलं आणि नंतर मला एकामागोमाग एक टेकअवेजच्या रिक्वेस्ट येऊ लागल्या आणि एवढ्या येऊ लागल्या की माझा अख्खा दिवस त्याच्यातच निघून जायचा. तर मग मी विचार केला की वाय नॉट स्टार्ट आवर ओन फूड बिझनेस, टेकअवे बिझनेस. तर अशी मी सुरुवात केली आणि माझ्या टेकअवे बिझनेस जसं वाढत गेला तसे लोकांच्या रिक्वेस्टवर मी तिकडे फूड इव्हेंट्स करत गेले, जसं की ब्रंच इव्हेंट्स, डिनर इव्हेंट्स आणि त्याच्यात 5 कोर्स मील्स, 6 कोर्स मील्स असे इंट्रोड्यूस करत गेले. मला हेच तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करायचं होतं की आपण विचार केला तर आपण सगळं करू शकतो आणि स्पेशली फॉरेन कंट्रीजमध्ये तिकडल्या लोकांना आपले काय स्पायसेस आहेत ह्याच्याबद्दल काहीही माहिती नसते आणि आपण ज्या तऱ्हेने आपलं फूड त्यांना प्रेझेंट करतो
ह्याचा त्यांनाही अभिमान आहे आणि मलाही आहे.